ते कॉम्बॉक्समध्ये पाठवायचं आपण विनंती घ्या प्लीज. चला SRG उर्वे 11 प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. चला आपण सामन्याकडे वळतोय. आजच्या रचनेमधला पहिला बघा, 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. ते म्हणजे एका बाजूला स्वप्नील घरात आहे, दुसऱ्या बाजूला प्रीतम. कालच्या रात्रीमध्ये पहिला जो संघ क्वालिफाय झाला होता सुपर 6 मध्ये, आणि आजच्या रात्रीमध्ये जो शेवटचा संघ क्वालिफाय झालाय म्हणजे A1 आणि C2 मधला पहिला सामना, जो संघ व्हिज्युअल टॉप 3 मध्ये, बघा टॉप 3 मध्ये ड्रॉ टाकणार आहोत. यामध्ये लक्षात आहे, आताच आपण अनाउन्समेंट करतो. टॉप 3 मध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातील. एक संघ थेट फायनलमध्ये जाईल आणि 2 संघाला सेमीफायनलचा सामना खेळावा लागेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला गोलंदाज गोळीमागवत सज्ज होईल. जर पाहिलं गेलं बघा, मैदानाच्या आत ताडपत्री आहे ना, प्रथम अनाउन्समेंट करते. ताडपत्रीवर जे चेंडू लागला तर तुम्हाला धावूनच घ्यायचे, डेड बॉल नसणार आहे. लेफ्टनंट बॅटर स्वप्नील दादा म्हणजेच पप्पूभाई स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर जर पाहिलं गेलं तर प्रीतम आहेत. पहिला गोलंदाज गोलंदाबाद सज्ज होईल. जर पाहिलं गेलं तर विशाल. चला सामना सुरू करायचा आहे. 20 मिनिटाचा कालावधी आहे 4 षटकांसाठी. हा एक क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ व्हिज्युअल सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, मंथन गावड आपलं स्वागत असेल. रात्रीच्या गाळामध्ये इकडे पोहोचलेत. पहिल्या षटकामधला पहिला चेंडू प्रीतमसाठी. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळलाय. खेळाडू मागे जात आहेत आणि पाहू शकाल काय घडलाय. पहिला चेंडूवर पहिला गडी बाद, गॉन. वेलकम योगेश पाटील, आपलं स्वागत असेल. होते डी फॉर डेंजर, आणि काम त्याचं डेंजर आहे म्हणजे डीके. त्यांनी मागे जाऊन शेल टिपला आणि डीके अप्रतिम झेल. प्रेमाने तर डीके सांगतात.
आपण मागील जर 90s मध्ये गेलात ना, तर आपण फिल्म्स पाहिल्यात त्यामध्ये असे विलनचे नाव असायचे डी-के, ए-के असे डी-के नाव आहे आणि चांगला त्याने जेल टिपला. प्रेमित राऊत नवीन बॅटर वेलकम हेमकांत भोईर आणि त्याचे सपोर्ट त्याचं आपण स्वागत करतोय. प्रेमित नवीन बॅटर मैदानाच्या आता प्रीतम बाजारीत प्रेमित आलेत. लियाकत खूप खुश आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. त्यावेळी चालायला ऑन साइड खेळायचा प्रयत्न पडतो काय टप्पा टाकला चेंडू रंगाला प्रयत्न झालाय काय सूर्य गोलंदाजी विशालच्या माध्यमातून राहिली आहे. निर्धाव चेंडू आला अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट दुसरा चेंडू डॉट हाडलक विकास खूप चांगला क्रिकेट तुम्ही खेळलात अप्रतिम आजचा दिवस राहिला. कुठे कुठे थोडंसं कमीपणा राहिला. स्लोवर चेंडू आहे वाह अप्रतिम चेंडू सुरेख गोलंदाजी फसवा चेंडू मागील चेंडू वेगवान होता यावेळेस हळूवार चेंडू टाकला गेला डॉट बॉल नक्कीच झाला. यावेळेस फटका उंच गेलाय गोलंदाज स्वतः चेंडू खाली विशाल कोळी मारतोय गोळी आणि या षटकामध्ये दोन फलंदाजांना माघारी पाठवलाय वा काय गोलंदाजी आहे अप्रतिम अप्रतिम. बघत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत डावखरे फलंदाज मिस्टर किशोर धोडी बॅटिंगसाठी. पुढचा चेंडू किशोरसाठी क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न डॉट बॉल नका तर विशाल कोळी काय षटक टाकतो अप्रतिम गोलंदाजी. जर पाहिले गेले तर या षटकामध्ये चेंडूचा खेळ संपला तब्बल 5 एकही धाव खर्च केली नाहीये. पहिला गडी बाद झाला तो म्हणजेच मिस्टर प्रीतम तदनंतर प्रेमित बाद झाले शून्यावर 5 चेंडूमध्ये 3 चेंडू धाव टाकलेत. पहिला निर्धाव षटक डबल विकेट निर्धाव षटक टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो विशाल कोळीसाठी. वसई कोळीवाचा खेळाडू आहे आणि पाहू शकाल पहिला गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये डबल विकेट मॅडनवर टाकणारा. रेकॉर्ड राहिलेत पाहू शकेल यतीन पाटील पहिला अर्धश त्यांच्या बॅटमधून आलाय. पहिली हॅट्रिक विकेट योगेशने पटकावली पहिला मेडन नंबर टाकला विशालने. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. नाणेफेकीचे कॉल जिंकलं होतं प्रकाशने प्रथमतः स्वीकार केला क्षेत्ररक्षण आणि पाहू शकाल अप्रतिम ना मागील 2 सामन्यामध्ये सांगतो मला फलंदाजी पाहिजे परंतु जेव्हा बॅटर लयमध्ये त्याने फिल्डिंग घेतली आणि महत्वपूर्ण सामना आहे नॉकआउट सामने आहेत त्यामध्ये त्याने गोलंदाजी करायचा नक्कीच निर्णय घेतला. नवीन बॅटर नवीन गोलंदाज गोळी मागवा होता ते म्हणजेच शैलेंद्र घोडेकर आले. वेलकम मिस्टर गांधी मिथून पागदेर यांचे जवळचे मित्र गांधी आपलं स्वागत असेल.
हलक्या बॅटी पुश केलाय आणि शैलेंदर घोडेकर, मला वाटतं संघ घोड्यावर सवारी की काय, आल्या पावलाने प्रत्येक फलंदाज माघारी जातोय आणि 3 गडी 0 7 चेंडू एकही धावणे, 3 फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. कॉटन बॉल पाहू शकाल. चला बॅटर स्पीडअप करा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या रोहन आले. रोहन गावड एडवनचा एक अप्रतिम खेळाडू आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. पाहू शकाल 5व्या क्रमांकावर 0-3. खूप कमी वेळ आपण असा स्कोर पाहतोय. पहिला चेंडूवर पहिला गडी बाद. बघा मागील षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झाला होता. दोन्ही सलामी बॅटर बाद आहेत. यानंतर रोहन आले हलक्या बॅटने. पहिला सिंगल रोहनच्या बॅटवरून नक्कीच झालं. खेळाडू तिकडे आहेच, चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल धाव नक्कीच झाली आहे आणि एकेरी धावणे शेगणे झाल्यात. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव नक्कीच झाली आहे. पाहू शकाल एक धाव 3 गडी बाद. एक धाव 3 गडी बाद झाले. दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. पुढे चेंडू जर पाहिले तर किशोर आहे. किशोर स्ट्राईकवर 2 चेंडू 0 बॅटिंग करतोय. फुल टॉस बॉल क्रॉस बॅट खेळायला मग खेचून मारला डीपला. खेळाडू सध्या चेंडूला फील्ड करतो. चेंडूला फील्ड केला, फेकी वेगाने केली आणि एकच धावाने समाधान नक्कीच म्हणावं लागेल. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 अंकावर. यावेळेस मध्ये आणला गेला चेंडू पाहू शकाल. विकेट किपरच्या हातात चेंडू आला नाहीये आणि जर पाहिलं गेलं तर मला वाटतं चेंडू बॅटला ब्रश झाला होता. रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकाल काय घडलं होतं मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू होता. स्लोपवर चेंडू टाकला गेला शैलेंद्र घोडेकरच्या माध्यमात बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न राहिला होता बॅटरचा, परंतु जर पाहिलं गेलं तर थोडस मध्ये आलं होतं. चेंडू बॅटची कड लगावली गेली होती. चेंडू हातामध्ये आला नाही विकेट किपरच्या. सिंगल तर नक्कीच चालली या 3 वर 3. 1.4 चेंडू 3 धाबा 3 गडी बाद. पुढे सजो घ्यायचा प्रयत्न. किशोरला सुद्धा जावं लागेल मैदानाच्या बाहेर. 3 धावावर 4 गडी बाद.
3 धावांवर 4 गडी बाद. काय गोलंदाजी चालू आहे. जर पाहिलं गेलं तर आई एकविराचा आशीर्वाद घेऊन संघ मैदानाच्या आतमध्ये आला आणि पाहू शकला आई एकविरा स्पोर्ट्स वसई अप्रतिम गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला होता. शैलू घोडेकर शून्यावर बाद झाला होता. तदनंतर मागील 2 सामन्यामध्ये 2 मानाचे मॅच घेतलेत. विलक्षण घरात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फटका उंच खेळण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल चुकी झाली आहे. जितू भानुशाली आणि शैलेंद्र घोडे एक दुसऱ्याला पाहत राहिले. सिंगल धाव नक्कीच आली आहे. एकेर धावाने धावफलक पुढे सरसवते. दोन्ही षटकांच्या समाप्ती अखेरी धावा धावफलक 4 गडी बाद. पाहू शकाल गोलंदाजवर विशाल कोळी आले. मागील षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. निर्धाव षटक टाकला होता आणि तोच गोलंदाज गोलंदाज आलाय. पाहू शकाल विशाल कोळी गोलंदाज सज्ज होत आहेत. पुढील षटक घेऊन वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरा षटक. पहिला चेंडू मध्ये आणला गेला. विलक्षण घरात लोकल बॉय. जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल विशाल कोळी. मागील षटक खूप चांगला राहिला होता. अप्रतिम चेंडू अप्रतिम चेंडू. वेलकम गांधी भाई. अजून एक चांगला चेंडू अजून एक चांगला चेंडू आहे. बघा मिथून पागदेरीने जर आज 50 धावा झळकवल्या गांधी त्याच्या मितीकडे पोहोच त्यांच्यावर 11,000 रुपये कॅश प्राइज असणार आहे मिथून पागदेरीसाठी. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज 5,000. आणि जिकडे जिकडे मिथून पागदेरी तिकडे तिकडे गांधी भाई सावली आहेत असं म्हणावं लागेल एक दुसऱ्याची. चालताना एक दुसरं एकच बरोबर चालतात. थोडंसं हाईट फॅक्टर वेगळं आहे परंतु चालचून एकच आहे. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. अजून एक चांगला चेंडू फटकावून गेला आणि मध्ये खेळाडू दूरवर आहे. चेंडूवर पोहोचेल. चेंडू स्क्वेअर ट्रॅव्हल झालाय. खेळाडू तिकडे पोहोचताय. चांगला क्षेत्रशी म्हणावा लागेल. पाहू शकाल प्रकाश कॅप्टन 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. दोन्ही संघांना माहिती आहे किती महत्वपूर्ण सामना आहे. 1 शॉट दिला पंचाने 1 धाव. विलक्षण करत थोडासा 1 रन शॉट धावलाय. मागून थोडासा धावलाय असं वाटतंय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न झाला होता. हलकीशी अपील शॉर्ट गडीचे खेळाडू करता पण 55 ऑफिस बाहेर चेंडू होता. त्या अनुषंगाने गोलंदाजी अपील केली नाही आणि हा डॉट बॉल आला. 5 धावा. ऑफिसच्या बाहेर चेंडू होता. आणि जर पाहिलं गेलं तर 5 वर 4 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. विशाल कोळी सपोर्टच्या चेंडू कट करायचा परत विकेट किपर फंबल झालाय. तिकडे सादिक अन्सारी आहे. चेंडू फील्ड करत सिंगल धाव नक्कीच झाली. एकेर धावाने धाव पुढे सरसावते 6 अंकावर. 6 धावा धाव फटकावर. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करतो संघ. पूर्णपणे दबाव आहे. जर पाहिले गेले तर अप्रतिम गोलंदाजी दिली. 5 चेंडूचा खेळ संपला गेले. विशाल आज नाप्रमाणे काम करतोय. बघा विशाल कोळी, शैलेंद्र घोडेकर, राजू मिश्रा, अनिल घरत हे खेळाडू विरार बसून बिलॉंग करतात. पण हे खेळाडू खूप अप्रतिम खेळाडू आहेत. ज्यांनी आता ऑल इंडिया 40+ ते खेळतात. परंतु जेव्हा एक ऑल इंडिया ओपन खेळाडू खेळायचे त्यांची खेळी वेगळी होती. अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक संपले. 3 धावा दाखल मात्र 6. 2 षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या तर 2 गडी बाद केल्यात. काय गोलंदाजी राहिली विशाल कोळी यांची. 3 मध्ये 6 धावा. जयेश आलेत नवीन गोलंदाज.
जयचा पहिला चेंडू पाहू शकाल पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. पहिला व्हाईट बॉल आहे मुंबई या इनिंग्स मधला. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचेल 7. फुलटॉस बॉल जर पाहिलं गेलं तर गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिकडे पोहोचतील, चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न करतात. जितू भानुशाली चेंडूला फील्ड केला, फेकी केली आहे आणि जर पाहिलं गेलं तर एकच धाव घेतली, दुसरा प्रयत्न केला नाही. एक त्यामुळे धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचेल 8 या अंकावर. पुढील चेंडू घेऊन परत येतात जयेश. रोहन साठे डिप्स क्वालिटीला चेंडूला ट्रॅव्हल केला. खेळाडू धावतायत. प्रकाश खूप लांबचा प्रवास त्यांनी गाठला. वा वा वा, काय क्षेत्रक्षण आहे, काय क्षेत्रक्षण आहे. जर पाहिलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावते. डबल मध्ये 10 या अंकावर. 10 लॉस ऑफ 4 विकेट. SRG उर्वी 11 थोडासा बॅकफुटवर आहे. चांगला चेंडू आहे परंतु पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. थोडंसं मिस करतोय. व्हाईट बॉल नक्की दर्शवला गेला. धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावर 11. वर 4 गडी बाद. त्यावेळी चांगला फटका. एक सिंगल धाव. 13 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4था मार्ग असतो आणि जर पाहिलं गेलं तर लो स्कोरिंग सामना आहे म्हणून डॉट बॉल. डॉट बॉल नक्कीच झाला. सुरेख गोलंदाजी 5 मध्ये 6 आल्यात. शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. पुढे खेळायचा प्रयत्न. ऑन साइड फटका खेळलाय. खेळाडू आहेत चेंडूवर जाते. चेंडूला फील्ड करते. एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न करणार नाही. एकेरी धावा नाही. नक्कीच धावफलक पुढे सरसावते. 4 षटकांच्या समाप्ती एकेरीत 14 धावा धावफलकावर. 3.50ची सरासरी गाठली. शेवटचं षटक असतं. विनंती टॉस साठी यायचं. दोन्ही कॅप्टन्स एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब आणि दुसऱ्या बाजूला दादू 11. प्रमोद लिली कॅप्टन. आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. यस, ओव्हर नंतर टॉस करूया. 6 बॉल नंतर. हा पालघर स्पोर्ट्स क्लब चे कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं. शेवटचं षटक सादिक अन्सारी गुलबाग सज्ज होत आहेत अंतिम षटकामध्ये. पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. पहिला चेंडू पंचाने व्हाईट बॉल दर्शवला. लेग स्टंपला मिस करतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 15. इकडून या षटकामध्ये किंबहुना 15 धावा. 30-32 धावपट धावफलक जाणं गरजेचं. एक चांगला बॅटल, चांगलं फायटिंग स्कोर किंबहुना गोलंदाजांना फाईट करण्यासाठी धावत असतील. 30-32 धावा पडत यायला लागेल. गोविंदा खुश आहे. गोविंदा नाचणार आहे आज. ते डान्स सुद्धा केला. व्हिडिओ व्हायरल झालाय. फुलटॉस बॉल लेग स्टंपला मिस करतो. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. टप्पा सापडत नाहीये सादिक यांना. गोविंद जेव्हा झेल टिपला होता तेव्हा त्यांनी डान्स केला. तो व्हिडिओ नक्कीच कट केला जाईल. विश नेटवर्क तो दाखवला सुद्धा जाईल.
अजून एक चांगला चेंडू बघा, 2 वाईट टाकले, परंतु चांगल्या टप्प्यावर जेव्हा चेंडू पडला तेव्हा बॅटरला तो चेंडू सापडला नाही, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन समावेश झालाय. टप्पा शोधणं गरजेचं आहे. काल आपण पाहिलं होतं विनय बारी जो गोलंदाज राहिला होता तो म्हणजेच दादू इलेव्हन संघाचा पहिला एवढा बाहेर व्हाईट बॉल टाकला होता. 2 व्हाईट बॉल तदनंतर त्याची गोलंदाजी एवढी चांगली राहिली ना, इकॉनॉमी षटक त्याने टाकलं होतं. यावेळी फटका ओहो खूप उंच खेळलाय शैलेंद्र घोडेकर की प्रकाश. मला वाटतं शैलेंद्र खूप वेगाने धावलाय. थोडासा धावताना झेल निसटलाय. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावपळ पुढे सरसावते 18 या अंकावर. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 5वा षटक मार्गस्थ आहे. ज्यावेळेस पाहू शकाल पॅटर्न पॅट चेंडू राहिला. रोहन गावड वेगाने धावतायत. साधिक चेंडू फील्ड केलेला बॅकअपसाठी खेळून होते त्या अनुषंगाने फेकी केली नाही. त्यांना माहित आहे की जास्त धावा झाले नाहीयेत. एखादा ओव्हर थ्रो एखादा चौकार येऊ शकतो, धाव वाढू शकतात. एकच सिंगल धाव आली. 19 वर 4. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट 3 बॉल. यावेळेस फक्त मनकर सरने चेंडू ट्रॅव्हल केला. सिंगल धाव नक्कीच झाली आहे. एक धावाने धावपळ पुढे सरसावतो 20 अंक. 4.4 चेंडू 20 धावा धावफलकावर आहेत. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहू शकाल बॅटर शफल झाले होते. वाईड यॉर्कर चेंडू टाकला आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली. पंचाने फेड बॉल दिलाय परंतु पाहू शकाल बॅटरनी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. टॉस साठी सहज राहायचं पालघर स्पोर्ट्स क्लब. गणेश कारभारी सर आपल्या कॅप्टनला इकडे पाठवायचं आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब. टेक्निकल टीम काम करते चेक करतायत. आमचे तिसरे पंच आहेत अभिजित तंडेल. इट्स अ फेअर बॉल आहे कारण की 2 वाईड लाईनच्या मधून तो चेंडू निघून गेला आणि बॅटर शफल झाले होते. डॉट बॉल. आता शेवटचा चेंडू. वाईटने सुरुवात झाली होती षटकाची. मागील 5 चेंडूमध्ये मात्र 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला. धावा नक्कीच वेगाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न असताना पाहू 2 धावा घेतील का. फेकी केली. तिसरी धावचा प्रयत्न असेल का, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 22. 5 षटकं 22 धावा धावफलकावर. 23 धावांचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच आई एकविरा स्पोर्ट्स वीर वसई या संघाला. चला टॉससाठी या पालघर स्पोर्ट्स क्लब. या पण बॅटिंग लाईनच्या पाहू शकाल. 1 चेंडू 0 प्रीतम कॉटन बोल्ड. शैलेंदर 1 चेंडू 0. कॉट डीके बॉल विशाल. प्रीतम 0 बाजूला प्रेमित राऊत. कॉटन बोल्ड विशाल कोळी आणि 3 चेंडू 0 धावा किशोर. 4 चेंडू 1 धाव बोल्ड शैलेंदर. कॅच जयेश. रोहन गावड नॉट आउट. 12 चेंडू 10 धावा. विलक्षण करत 9 चेंडू 6 धावा नॉट आउट. 4 वाट 1 लेग बाईस. 5 एक्स्ट्रा आलेत. 5 षटकांमध्ये 22 धावा. 23 धावाचा पाठलाग करत विशालने 2 षटकं टाकली. 2 धावा खर्च केल्या. 1 मिनिटांवर 2 विकेट्स. शैलेंद्र 1 षटक 4 धावा 2 गडी बाद. जयेश 1 षटक 7 धावा कुठलाही गडी बाद केला नाही. सादिक 1 षटक 8 धावा कुठलाही गडी बाद केला नाही. पहिला विकेट 0 दुसरा विकेट 0 तिसरा विकेट 0 आणि चौथा विकेट 3 वर. 23 धावांचा पाठलाग करायचा आपण ओळ्या टॉसकडे जिकडे टॉस केला जाईल. प्रणय दादा घरात या. प्रणय दादा घरात यांच्या शुभास टॉस करूया. जिंकला असता निर्णय काय असता प्रथमतः. आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. परंतु बॅटिंग करायची तर
बॅक टू क्रिकेट. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 2 धावा. टार्गेट आपण पाहायला गेलं तर मात्र 23 धावांचं, जिकडे चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक एकविरा स्पोर्ट्स वसई संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल, यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न आणि प्रयत्नांना देखील आला यश. बॉल चाललाय सीमा रेषा पार, आलाय चौकार. 4. नो बॉल आहे का? नो +4. धावसंख्या धावफलकर 10 धावा. आज इकडे 2 नो बॉल. पहिल्या नो वर चौकार आणि दुसऱ्या बॉलवर 2 धावा. आता पुन्हा एकदा फ्री हिट्स. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक विलक्षण आलाय. चेल झाला असता तरी बॅट्समन सेफ असता, कारण फ्री हिटचा बॉल होता. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र वेगवान पद्धतीचा बॉल. जिकडे खराब गोलंदाजी नंतर चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय अफजलनं. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आलाय यश. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. विशालच्या बॅट मधून चौकार. 4. पाच चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या धावफलकर 17 धावा. 17 रन्स. यावेळेस शॉर्ट आर्म पुलचा फटका. बॉल सरळ चाललाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. आलाय प्रकाशच्या बॅट मधून देखील चौकार. 4.
धावसंख्या धावपलकर 22 धावा, जिकडे स्कोर लेवल झालाय. सामना खल्लास. एकविरा स्पोर्ट्स वसई संघानं हा सामना एका हाती जिंकलाय. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल कोहली. जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजी देखील केले. विशाल कोहली, आपण या मॅन ऑफ द मॅच